नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे तो 3 तारखेच्या मार्केटसाठी. आता वीकेंड आहे, शुक्रवारचा दिवस आहे. ओके. सो डेटा जो आहे हळूहळू त्या ठिकाणी मॅच्युअर होत चाललेला आहे. तर आता कशा पद्धतीच्या पोझिशन बनल्या गेल्यात. आज गुरुवार होता. आज काय झालं दिवसभरात ते बघणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आपण सुरुवातीला चार्टवरती ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही इथे चेकआउट करू शकत असाल तर निफ्टी अशा पद्धतीचं एक पॉझिटिव्ह ओपनिंग देऊन एक साइडवेज होऊन एक चांगली रॅली त्या ठिकाणी दुपारच्या वेळानंतर आलेली आहे. साधारण 12 सव्वा 12च्या नंतरून एक चांगली रॅली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि एक पॉझिटिव्ह नोटवर निफ्टी त्या ठिकाणी क्लोज झालेला आहे. 169 पॉईंट ऑलमोस्ट वरती त्या ठिकाणी मार्केट क्लोज झालेलं. आता इन बिटवीन याच्या आतमध्ये काय काय झाले, काय काय घडामोडी आहेत, त्या बघणं गरजेचं आहे. आता आपला जो ट्रम्प तात्या आहे ना, तो एवढा खतरनाक आणि नाटकी आहे ना, तुम्ही त्याचा विचारच नाही करू शकत. असं जे पीस टॉक आणि हे जे दुनियादारीचं टॉक आहे ना, त्यांनी आजच्यापर्यंत 100 वेळा केलं असेल, की इराण और हमारे बीच कुछ अच्छा चल रहा है, कुछ बातों पे ये हुआ है. आता इराण काय त्याचं न्यूक्लिअर जो कार्यक्रम आहे, तो थांबवणार आहे का? अजिबात नाही थांबवणार. अजून काही गोष्टी आहेत त्या थांबणार आहेत का? ते नाही थांबणार. तर मध्ये आधी अशी पॉझिटिव्हिटी तो देतच असतो आणि मार्केटला वरती नेऊन पुन्हा लटकवत असतो. आता हे किती वेळा झाले? काय झालंय? चार्टवरती बघा. थोडासा चार्ट मी अजून झूम आउट करतो. जुना चार्ट आपण बघा. किती वेळा अशाच पद्धतीचं हे कार्यक्रम झालाय आणि त्याने आपल्याला हे गंडवण्याचा प्रयत्न केलाय. तर मागच्या जवळ 3 महिन्यांपासून हा कार्यक्रम चालू आहे युद्धाचा. तर 3 महिन्यापासून चार्टवर हे कशा पद्धतीने दिसतंय, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. बघा, एकदम रॅपिड त्या ठिकाणी अप डाऊन जो कार्यक्रम आहे, तो रात्रंदिवस त्या ठिकाणी आपल्याला चालू दिसतोय. ओके. बघा, जेव्हापासून युद्ध सुरू झालंय, तेव्हापासून हे असं अप डाऊन वाला कार्यक्रम हा कंटिन्यूअस आहे. किती दिवस झाले तुम्ही चेकआउट करा. हे असेच तुम्हाला दिसेल. ओके. सो एवढ्या पद्धतीचा खतरनाक जो कार्यक्रम आहे, तो ट्रम्प तात्याने चालवलेला आहे. हे मागचं 60 डेजचं, 90 डेजचं हे गणित आहे. तेव्हापासून तुमच्या लक्षात येईल की काय पद्धतीने हे काम होताना दिसतंय. ओके. सो हे नाटक जे आहे ते ओव्हरनाईट ओव्हर द वीकेंड चालू राहील. पण आता थोडंसं क्रुशियल लेव्हलला आलेलं आहे निफ्टी. थोडासा वरच्या लेव्हलला त्या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे 24,000च्या याच्यामध्ये आणि डेटा कसा आलाय ओव्हरनाईट तो बघा. तो थोडासा पॉझिटिव्ह होऊन आलाय. ते एवढा अपेक्षित नव्हता मला ॲक्चुअली, पण तो पॉझिटिव्ह डेटा थोडासा होताना दिसलाय. ओके. सो बघा, 8,14,000च्या पोझिशन त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि इकडे एफ-आयजने म्हणाल तर ऑलमोस्ट 1,00,000च्या पोझिशन ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत. इकडे सुद्धा ऑलमोस्ट 1,00,000चं जे पोझिशन आहेत त्या पॉझिटिव्ह त्या ठिकाणी झालेल्या दिसतात. तर हा डेटा जर आपण लॉंगर टाईम फ्रेम बघू किंवा अजूनही खरंच मोठी ते पॉझिटिव्ह झालंय का? किंवा ही जी पॉझिटिव्हिटी आली ती खरी आहे का? तर त्याचा आन्सर आहे नो. ओके. पॉझिटिव्हिटी दिसेल. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, की थोडंसं 2-3 दिवस वरती लटकवण्यासाठी ते कार्यक्रम करतात. आता हा जो पॅटर्न आहे, मी एका पॅटर्नबद्दल वारंवार बोलत असतो. हे जे मोठे प्लेयर्स येतात, त्यांची काही नाटक आहे, ते आपल्याला दिसतात का? तर हे क्लिअरली दिसतात. तर हे जे आहे, हे लटकवण्याचं गणित आहे, की खरंच पॉझिटिव्हिटी आली, याच्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे वेट. सो आत्ताचं जे ॲनालिसिस आहे किंवा जे पण गणित आहे, ते फक्त आणि फक्त वेट अँड वॉच एवढ्याच याच्यावरती तुम्हाला हे करायचं आहे. कुठल्याही पॉझिटिव्ह पोझिशनसाठी हे करायचं नाही. मी ऑलरेडी भरपूर वेळा अशा गोष्टी वॉर्न केलेल्या आहेत आणि हे जे शुक्रवारी होणारे जे नाटक आहेत, हे आपण त्या ठिकाणी हिस्टॉरिकली बघितलेले आहेत. सो सध्यापुरतं जी पॉझिटिव्हिटी दिसते ती आपली नाही आहे असं समजून फक्त आणि फक्त वेटच्या भूमिकेत त्या ठिकाणी थांबायचं आहे. मग जाऊन आता उद्या सोमवारी हे काय चेंजेस होतात, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे 10 लाख 11 लाखापर्यंत होते, हे 8 लाखावरती आले, ते 6 लाख 4 लाखावरती येतील का? मग जाऊन आपल्याला समजेल, की हां, ही रॅली थोडीशी प्रॉम्प्ट दिसते. ओके. सो अशा पद्धतीचं हे काम आहे. तर मित्रांनो एवढंच नाही, हे तुम्हाला मी काही गोष्टी इंटरेस्टिंग दाखवायच्यात. ओके. हा स्टॉक आपण काही व्हिडिओजमध्ये मागे डिस्कस केला होता. तर हा 1 मंथची जर्नी आहे. ओके. 1 मंथची जर्नी ही फार आपल्याला अर्ली आयडेंटिफाय झालेली आहे.
इवन विदिन 5 डेजचं जरी गणित बघितलं ना तुम्ही, तो ऑलमोस्ट 17% जे रिटर्न आहेत मागच्या 5 दिवसात देतोय. तर हे जे स्विंग ट्रेडिंग आहे ना, हे पॉसिबल आहे. ह्याच्या पाठी काय घडतं, हे असं का होतं, हे समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, अगेन मी कुठलाही तुम्हाला जुगार किंवा असं गॅम्बलिंग ॲक्टिव्हिटी काइंड ऑफ गोष्टी नाही सांगत आहे. मी तुम्हाला रिसर्च सांगतो. याच्या पाठी होतंय काय, ते समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही हे शिकण्याची इच्छा असेल, हे काही वेगळं तुम्हाला नवीन गोष्टी समजून घ्यायच्या असतील, तर तुम्हाला जाऊन चेकआउट करावं लागेल आपलं ॲप. ओके. सो ॲप चेकआउट करण्यासाठी काय करायचं आहे, वेल्थ विथ डेटा नावाचं जे ॲप आहे, हे प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे. मोर दॅन 1000 डाउनलोड्स त्या ठिकाणी आहेत आणि एकदम टॉप रेटेड ॲप आहे. ओके. सो अशा हिशोबाचं हे आहे. काही फ्री कंटेंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. लॉजिक याच्या बिहाइंड काय आहे, ते त्याच्या थोड्याशा हिंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑलमोस्ट 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. तो जाऊन बघा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही लॉजिक्स दिलेले आहेत, ते तुम्हाला समजून घेण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे आहे, हे सगळं रँडम नाही आहे. मार्केट पडतंय आणि आपले स्टॉक वाढतात. त्याच्या पाठी काय लॉजिक आहे, ठीक आहे? तर ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज सुद्धा एक स्टॉक त्या ठिकाणी आपल्या रडारवरती आला होता आणि ऑलमोस्ट 5 ते 6% जो इंट्राडे गेन आहे, त्याने आपल्याला दिलेला आहे. ओके. तो स्टॉक कुठला आहे, काय आहे, ते समजून घ्यायचं असेल तर WhatsAppवरती जावा. WhatsAppची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी तो स्टॉकचं एंट्री प्राईस, त्यानंतरून त्याची मूव्हमेंट त्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेल. ओके. सो आज जे सावरलंय ते आय-टीनी सावरलंय. आय-टी कंपन्या सगळ्या वरती होत्या. ओके. सो ओव्हरऑल जी रॅली आहे ती अजूनही तेवढी प्रॉम्प्ट नाही आहे. अशा पद्धतीचा हा डेटा आहे आजचा. ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह. आपल्याला जोपर्यंत 3-4 लाखावरती येत नाहीत ह्या पोझिशन, तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीने लाँग जाण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही आहे. ओके. सो अशाच रिसर्चसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबा. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं, की मला व्हिडिओ येत नाहीत. तुम्ही कधीतरीच व्हिडिओ टाकता. तर ज्यावेळी मी लिंक टाकेल ग्रुपवर त्याच वेळी जाऊन तुम्ही बघणार आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला ती सबस्क्राईब शेजारची जी बेल आयकॉन आहे ते दाबून ठेवायचं. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते तुमच्यापर्यंत येतील. ओके. सो थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक यू.